कोकणच्या हिरव्या डोंगर रांगांमध्ये समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याशी संवाद साधत मालवणपासून अवघ्या 12 किलोमीटरवर एक लहानसं गाव आहे, आंगणेवाडी. गाव लहान पण श्रद्धा अपार. इथे एक नियम आहे, दारूला थारा नाही. कारण हे गाव देवीच्या सान्निध्यात जगतं. आंगणेवाडी म्हणजे कोकणचं पंढरपूर, जिथे लोक नुसतं दर्शन घ्यायला नाही तर नवस घेऊन येतात. आणि नवस पूर्ण झाला की कृतज्ञतेनं पुन्हा परत येतात. स्वयंभू देवीचा चमत्कार सुमारे 400 वर्षांपूर्वीची गोष्ट. या गावात राहणारा एक सामान्यसा माणूस मराठा साम्राज्यासाठी गुप्तहेर म्हणून काम करत होता. छत्रपती शाहू महाराज, पेशवे बाजीराव, चिमाजी अप्पा, उत्तर भारतात मराठ्यांचा झेंडा फडकत असताना या माणसाने आपल्या बुद्धीने, धैर्याने साम्राज्याला मोठं यश मिळवून दिलं. कर्तव्य पूर्ण करून तो गावात परतला. पण एक दिवस त्याच्या नजरेत एक विचित्र दृश्य पडलं. त्याची गाय एका हिरव्या लाकडावर दूध टाकत होती. तो जवळ गेला आणि क्षणात ते लाकूड दगडी पाटीत बदललं. त्या रात्री त्याला स्वप्नात एक दिव्य दर्शन झालं. देवी म्हणाली, "मी भूदेवी, मी पृथ्वी माता, मी भवानीची कन्या. या पाटीची पूजा कर. मी इथेच वास करणार आहे." आणि तेव्हापासून ती झाली भराडी देवी. आंगणेवाडीची जत्रा इतर जत्रांसारखी नाही. इथे तारीख कॅलेंडर ठरवत नाही, देवी ठरवते. गावकरी रानडुक्कराच्या शिकारीला जातात. शिकार यशस्वी झाली की डाळीवर बसून सर्वसंमतीनं जत्रेचा दिवस ठरतो. हा निर्णय डाळप म्हणून ओळखला जातो. असं मानलं जातं की ही शिकार कोकणातील साऱ्या वाईट शक्तींना शांत करते. जत्रेचा दिव्य सोहळा जत्रेच्या दिवशी स्वयंभू दगडी पाटी, मुखवटा, दागिने, सुंदर वस्त्रांनी सजवली जाते. गावचा न्हावी सूर्योदयानंतर सूर्यकिरण देवीच्या पाटीवर सोडतो आणि क्षणभर संपूर्ण गाव शांत होऊन जातं. पहाटे 4 वाजता विधी सुरू होतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत अखंड चालू राहतात. प्रत्येक घरातील एक महिला सामूहिक स्वयंपाकात सहभागी होते. हे अन्न प्रसाद असतं. मालवणी त्याला म्हणतात ताते लावणं. इथे कुठलाही भेद नाही, जात नाही, धर्म नाही. कोणीही कोणाच्याही घरी जेवू शकतं. लाखोंची गर्दी, एकच श्रद्धा. आज भराडी देवीच्या जत्रेला 10 लाखांहून अधिक भक्त येतात. दर्शनासाठी रांगा किलोमीटरनं पसरतात. कारण इथे देवी फक्त मूर्ती नाही, ती आई आहे. इच्छा पूर्ण करणारी, आशा जपणारी आणि संकटात पाठीशी उभी राहणारी. आंगणेवाडी फक्त एक गाव नाही, तो आहे श्रद्धेचा महासागर. इथे येणारा रिकाम्या हाताने येतो, पण भरलेल्या मनानं परत जातो.